रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो राकेश आता रूममध्ये आलेला असतो. राकेश जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा इकडे तिकडे पाहतो. त्याला असं वाटतं की चला आपल्याला काहीतरी करायची संधी मिळेल, पण तो अंजलीला पाहिल्याबरोबर जागच्या जागीच थांबतो. पण आता अंजली बघत नाही आहे ना याची खात्री तो करत दारूची बॉटल आपल्या खिशामध्ये ठेवतो. तो आता सगळं काही भरत असतो. पुन्हा एकदा अंजलीला दारूचा वास येऊ लागतो, म्हणून अंजली विचारत असते की वास कुठून येतोय? दारूचा पुन्हा यायला लागलाय, तुम्हाला येतोय का? मग आता तो सगळं काही स्वतःचं सामान तिथून आवरत असतो, कारण त्याला माहिती आहे ही जर माझ्याजवळ आली तर हिला माझ्याच इथून लगेच वास येऊ शकतो. पण तो आता उडवाउडवीची उत्तर देतो. तो म्हणतो की गेले काही दिवस मलासुद्धा वास येतोय, पण आपल्या रूममधून नाही तर तो बाहेरून येतोय. बघतेस का जरा तू पण? मलाही तसंच वाटते की कोणीतरी मुद्दामून हे सगळं काही करते. असंही आता राकेश जो आहे तो अंजलीला बोलत असतो. अंजलीलाही असंच वाटतं की आता आपले बाबा नवीनच या घरात आले आहेत, तर आपलेच बाबा जे आहेत ते नक्कीच पीत असतील, कारण त्या माणसाला आपण ओळखलेलं नाही आहे. तोच माणूस कदाचित दारू पीत असेल अशी कुठेतरी ना खात्री आता वाटू लागलेली असते. आणि म्हणूनच मग आता डायरेक्ट संशय ती बाबांवरच घेत असते, कारण इतरत्र तिला काहीसुद्धा सुचत नसतं. राकेशने तसं तिला भडकवलेलंच असतं ना. मग आता ती बघायला जात असते. त्यातच आता राकेश तिला म्हणतो की शांतपणाने बघा, जास्त काही आरडाओरडा करू नका, कारण त्याला माहिती आहे दारू पिणारा तोच आहे, पण तो उगाचच आता ह्या सगळ्याचे आरोप बाबांवर टाकत आहे. कारण त्याला आयती संधी मिळाली ना, एक नवीन व्यक्ती ह्या घरात आली आहे, तर मग आपण बोलावं करून तसं. म्हणूनच मग आता ती संधी मिळाली तर त्याचं सोनं तो करून घेतोय. दुसरीकडे आता डायनिंग टेबलवर सगळीजणं जेवायला आलेली असतात. नेमकी ईश्वरीना बाबांना आता समोरच्या मुख्य खुर्चीवर बसायला सांगत असते, पण त्याच वेळेला बाबा म्हणत असतात की राहू दे ईश्वरी, काय आहे ना, जावई बापूंना बसू दे त्याच्यावर. त्या दिवशी मी काही नवीन आलो होतो, तुझ्या हट्टापायी मी बसलो, पण आता नको, आता जावई बापू येतील ना त्यांना बसू दे, असंही आता म्हटलं जातं. तेवढ्यातच राकेश त्याचं काम वगैरे करून तिथे येऊन पोचलेला असतो. राकेश जेव्हा तिथे येतो ना तेव्हा राकेश आता म्हणत असतो की बाबा नाही, तुम्ही त्या खुर्चीवर बसा, खरं तर तुमचा हक्क आहे, कारण तुम्ही आता ह्या घरात मुख्य मोठे आहात आणि मला इतके दिवस दिला ना मान, बस झाला मला मान दिलात तो, पण आता तुमचाच या खुर्चीवर अधिकार आहे, असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना मग बाबासुद्धा ऐकतात आणि बाबा त्या खुर्चीवर बसायला तयार होतात. मग बाबा बसलेलेच असताना इकडे मात्र अजूनही अर्णव कसं काय आला नाही आहे हा प्रश्न सर सगळ्यांनाच पडलेला असतो. पण अर्णव असतो रूममध्ये, अर्णवला यायचं नसतं, कारण अर्णवला राग येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता नम्रताला आता तो ड्रेस जो काही आकाशने दिलेला आहे ना तो ड्रेस आवडलेला असतो आणि ती आरशात तो ड्रेस घेऊन आपल्या ह्याला लावून बघत असते. मग तिला तो ड्रेस आवडतो. तेच आता ती आरशात बघून म्हणत असते की आकाशला खरंच ना माझी चॉईस किती कळते, सगळं एकदम परफेक्ट कळतं, म्हणूनच तर त्यांनी माझ्यासाठी आणून दिला ना हा ड्रेस, असंही आता सांगितलं जातं. मग आता हे सगळं बोलणं जेव्हा ती बोलत असते ना तेव्हा नेमकं हे सगळं काही शुभंकर ऐकत असतो आणि तो म्हणत असतो की वा काय चाललंय. त्यावर आता ती म्हणते की बघ ना, माझ्या नवऱ्याने मला ड्रेस घेऊन दिला आहे, किती छान आहे ना. अगं डायरेक्ट नवरा काय बोलतेस, अजून लग्न कुठे झालं आहे? अरे लग्न झालेलं नसलं म्हणून काय झालं, नवरा तर होणारच आहे ना माझा. अगं पण त्याची आई या लग्नाला तयार नाही असं तूच म्हटली होतीस ना, आणि तुझी सासू ही जरा वाकडीच आहे ना. अरे सासूशी काय घेणं देणं आहे मला, माझा नवरा माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहतो ना, एवढंच माझ्यासाठी बस आहे. तर दुसरीकडे आता अंजली आणि वल्लरी आजीकडे गेलेले असतात आणि आजीकडे जाऊन त्या आता म्हणत असतात की आम्हाला ना थोडं बोलायचं होतं. दोघी अशा अचानक आलात, काय झालं आहे काय नेमकं, आजी विचारतात. त्यावर आता वल्लरी म्हणत असते की प्रॉब्लेम झाला आहे. तर अंजलीसुद्धा म्हणते की हो आई, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं आहे कळेल का? मग अंजली सांगत असते की गेले काही दिवस ना मी आपल्या घरामध्ये पाहते आहे, आपल्या घरात ना दारूचा वास येतोय.
अगं पण आपल्या घरात तर दारू कोणच घेत नाही. म्हणजे बघ, चिंटू तर दारू पित नाही हे मला माहिती आहे. हो, मग राकेशही माझा काही घेत नाही. आणि राहिला प्रश्न मामाचा, ते तर कुठे घेतात. वल्लरी म्हणते ते तर असेच सुद्धा नुसते मजा मस्करी करत असतात. दारू पिऊन काय करणार आहेत काय माहिती, पण ते नाही घेणार हे मलाही माहिती आहे. मग राहिलं कोण? आकाशही नाही यार, तो कसा? मग आता इथे राकेशही दारू वगैरे पित नाही, मग पितही कोण दारू? मग आता अंजली म्हणत असते की मला असं वाटतं आपल्या घरात जो नवीन व्यक्ती राहायला आलेला आहे तो म्हणजे रमाकांत, म्हणजेच तिच्या बाबा. तीच डायरेक्ट बाबांवर संशय घेऊ लागते. बाबांवर जसा ती आता संशय घेते ना, तसं आता लगेचच तिला आता म्हटलं जातं की तू हे काय बोलतेस, हे सगळं चुकीचं आहे. रमाकांतराव, दारू पिणं तर शक्यच नाही. उगाच ना तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं देखील आता म्हटलं जात असतं. तेव्हा ती म्हणत असते की बघ, माणसं ना आजी कशीही असतात. मला तर वाटतं आत्ता जाऊन त्यांच्या रूमची झडती घ्यावी. तर त्यावर हे सगळं चुकीचं आहे गं, असं देखील आजी अंजलीला बोलत असते. पण आपल्या घरात ना याआधी कधीच दारूचा वास आला नव्हता, पण आज एवढा दारूचा वास येतोय ना की मला उभंही राहावंसं वाटत नाही आहे. नको वाटतंय हे सगळं काही, असंही आता म्हटलं जात असतं. मग वल्लरी तिला मुद्दामून म्हणते की तुला रूम बघायला जायचीच आहे ना, नंतर जा झडती घ्यायला, आधी जेवून घे. मग त्या संधीचा वल्लरीला फायदा घ्यायचा असतो ना. वल्लरीला लवकरात लवकर रमाकांतला घराबाहेर काढायचं असतं आणि यासाठी तिचा आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या चालू असतात. म्हणूनच जरा ती आता विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सगळीजणं डायनिंग टेबलवर जेवायला आलेले असतात. तर आजी आता विचारत असते ईश्वरीला, अगं चिंटू कुठे आहे? त्यावर चिंटू नाही, अजून ते रूममध्येच आहेत. अगं मग त्याला बोलव ना, जा, काय झालं आहे बघू तरी, असंही आता म्हटलं जात असतं. मग त्यातच आता येतील ते, असंही आता बोलते ईश्वरी. कारण ईश्वरीला आता माहिती आहे की बाबा डायनिंग टेबलवर जेवायला आलेले आहेत, म्हणून अर्णव काही जेवायला येणार नाही, म्हणून ईश्वरी टाळाटाळ करत असते. सगळेजणं जेवायला बसले तोपर्यंत वल्लरी आपले सगळे दागिने जे आहेत ना ते या आता आठवड्यामध्ये ठेवून घेते, जेणेकरून रमाकांतवर चोरीचा आरोप आपल्याला टाकता येईल. यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. इकडे तिकडे शोधाशोध करते आणि नंतर ते जे गाठोडं असतं ना, ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीचे सगळे काही लहानपणीच्या वस्तू असतात, त्याच्यामध्येच तिने आता ते सगळं काही साठवून ठेवलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात त्यामध्येच तिने दागिनेसुद्धा ठेवून दिलेले असतात. आणि तिला आता हे सगळं काही एकदमच सोपं वाटत असतं. म्हणजेच ती आता विचार करत असते की चला, फायनली आपल्याला जे हवंय ते बरोबर झालेलं आहे. म्हणजे काय तर आपण आता या रमाकांतला घराबाहेर काढण्यामध्ये यशस्वी होऊ. एकदा का ह्याच्या बॅगेमध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या की झालं. दुसरीकडे रमाकांतचं जेवण वगैरे झालेलं असतं आणि त्यामुळेच आता ते ईश्वरीला म्हणत असतात की मला माहिती आहे माझा चिंटू जेवायला का नाही आला ते. काय झालं बाबा? हो, मी डायनिंग टेबलवर जेवायला आलो होतो ना, म्हणूनच तो आला नाही, मला माहिती आहे. तो चिडला आहे. पण तुला सांगू का, लहान असताना सुद्धा ना असाच चिडायचा. मग तो जेव्हा चिडायचा ना तेव्हा मग ना मी काय करायचो, त्याच्यासाठी मस्त ना आपली पोळी असते बघ, त्याचे लाडू करून द्यायचो. ते लाडू तर त्याला प्रचंड आवडतात. आपण आताही तसंच करायचं का? मी तुला ना चांगले असे तुपात घोळवून ते लाडू बनवून देतो, मग तू ते लाडू अर्णवला नेऊन देशील का? ईश्वरी म्हणते ही आयडिया चांगली आहे, पण मी तुम्हाला सांगू का, मी नाही जाणार आहे ते लाडू वगैरे घेऊन. तुम्हालाच जावं लागेल, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती थोडा विचार करत असते. आणि जेव्हा ईश्वरी त्यांना म्हणते की तुम्ही जा प्लीज प्लीज असंही आता ती बोलते. त्याबरोबर ते म्हणतात की ठीक आहे, बघूया, चल मी प्रयत्न करतो, असंही आता बाबा म्हणू लागतात. बाबाने आता असं म्हटल्याबरोबर इकडे ईश्वरी जी आहे ती आता बाबांकडे पाहत असते. बाबांना म्हणत असते की बाबा काळजी करू नका हो, मला माहिती आहे तुम्ही हे बरोबर कराल. पण आता बाबांना जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जात असतात, ईश्वरीला बाबा म्हणत असतात की मला ना आता एक काम कर,
चांगले ना तूप दे मला, आता ह्यामध्ये छान असं वरून तूप टाकायचं आहे आणि छान लाडू बनवून घ्यायचे आहेत. मग बघ माझ्या चिंटूला ते लाडू किती आवडतात ते, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा हे सगळे लाडू ना आता बाबा बनवत असतात तेव्हा ईश्वरीसुद्धा तिथेच असते. ईश्वरीला कळत असतं की बाबांचं अर्णव सरांवर किती प्रेम आहे ते, बाबा अर्णव सरांसाठी किती काय काय करतायत ते. आणि या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता समजतात तेव्हा आता इकडे अर्णव जो आहे तो रूममध्ये असताना तो सुद्धा थोडा विचार करत असतो. त्यालाही आता हेच वाटत असतं की काय आहे ना, कसं सगळं काही घडतंय. म्हणजे त्याला ना या सगळ्या काही गोष्टी आठवत असतात. लहानपणी त्याला ना आई जेव्हा भूक लागायची तेव्हा असेच लाडू बनवून द्यायची. आणि मग त्याला जेव्हा हे सगळं काही आठवतं तेव्हा आता तो एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून जातो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जेव्हा बसलेला असतो तेव्हा अर्णवसाठी आता स्पेशली ना ते लाडू बनवून आणलेले असतात. आणि अर्णवसाठी जेव्हा स्पेशली ते लाडू बनवून दिले जातात ना तेव्हा अर्णव जो आहे तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी विचारल्यानंतर बाबा म्हणत असतात की तुझ्यासाठी मी लाडू केलेत स्पेशली, पण आता ते लाडू ना त्याला नको असतात. आणि म्हणूनच मग तो म्हणत असतो की तुम्हाला हे सगळं करून काय भेटणार आहे. प्लीज तुम्ही उगाचच आहेत ना माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नका, मला नाही आवडणार हे. मग आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर असं का म्हणताय, तुम्ही बघा ना तुमच्यासाठी काय आणलं आहे बाबांनी ते एकदा बघा तरी. पण आता अर्णवला काहीच नको असतं. त्याला असं वाटत असतं की या माणसाकडनं जर आपण आता हे लाडू वगैरे घेतले तर पुन्हा हा माणूस जो आहे तो आता आपल्यासोबत पुन्हा चांगलं वागायचं नाटक करेल. आणि जेव्हा गरज होती तेव्हा तर हा माणूस आपल्यासोबत राहिला नाही, तेव्हा तर निघून गेला. मग आता काय उपयोग आहे या माणसाचा, या सगळ्या गोष्टीचा. इकडे वल्लरी आणि अंजली या दोघीही जणी आता रूममध्ये गेलेल्या असतात आणि सगळीकडे इकडे तिकडे शोधाशोध करत असतात. कारण त्यांना रूममध्ये दारूची बॉटल किंवा इतरत्र काही सापडतंय का हेच ते आता पाहत असतात. पण त्याच वेळेला ना त्यांना तिथे काहीसुद्धा सापडत नसतं. इकडे तिकडे शोधाशोध सुरू असते. पण त्याच वेळेला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर माहिती होत्या इकडे असणाऱ्या वल्लरीला की वल्लरीने कुठे काय ठेवलं आहे. त्यामुळे वल्लरीना आता बघत असते. आणि जेव्हा ती बघत असते ना तेव्हा ती आता म्हणत असते की आपण इकडे शोधलं, एक काम कर तू त्या बेडच्या खाली बघ, मी इकडे बघते. मग आता असं बोलून त्यांचं आता इकडे तिकडे शोधणं सुरू असतं. दुसरीकडे अर्णव रागवलेला असतो. तेच आता बाबा त्याला समजावत असतात. बाबा त्याला म्हणत असतात की अरे अर्णव तुझा राग समजतोय रे मला, पण जरा शांत हो ना, जरा समजून घे. मला कळतंय तुला या सगळ्याचा राग येतोय, पण थांब. आता ईश्वरीसुद्धा अर्णवला समजवायचा प्रयत्न करते. ईश्वरी ही आता अर्णवला सांगत असते की अर्णव सर तुम्ही बघा ना, तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी स्पेशली हे सगळं काही करून आणले. मग तुमच्या बाबांसाठी तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी सोडणार नाही का का हा विषय ताणताय, असंही आता ती म्हणत असते. पण अर्णव म्हणतो या माणसामुळे आतापर्यंत ज्या काही गोष्टी सहन कराव्या लागल्यात ना त्या कधीही मी विसरणार नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात कायमच राहतील. त्यामुळे प्लीज मला तू आता काहीसुद्धा बोलू नकोस, असं आता अर्णव म्हणत असतो. दुसरीकडे वल्लरी आणि त्याचसोबत इकडे अंजली दोघीही जणी शोधाशोध करत असतात. तेच आता अंजली म्हणत असते की थांब, इथे गाठोडं आहे, हे गाठोडं भेटले यात बघते. आणि असं बोलून ती आता गाठोडं बघू लागते. तर त्या गाठोड्यामध्ये काही आहे का याचाच तपास ती आता घेत असते. त्यात दागिने असतात. तर ती म्हणते की अगं हे तर माझे दागिने आहेत. त्यावर अंजली म्हणते काय म्हणतेस मामी, खरंच का? हो. आणि आता त्यामध्ये पैसेसुद्धा असतात, जे की ते पैसे ऑलरेडी राकेशने ठेवलेले असतात. मग दागिने तर ती आपल्या हातात घेते. दागिने हातात घेऊन झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं हे तर पैसे मी ठेवले नव्हते. ती मनातच बडबडू लागते. मग ती विचार करते की हे पैसे नेमके आले तरी कुठून, काहीच कळत नसतं. मग आता
ती विचार करते की हा माणूस खरंच चोर आहे की काय, इकडे तिकडे काही चोरी करून एवढे पैसे जमा केलेत की काय ह्याने, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर तेव्हा इकडे बाबा बिचारे जे आहेत ते आता सांगत असतात की प्लीज प्लीज जरा घे ना, हे खाऊन घे. पण आता कुठलं काय, काहीसुद्धा ऐकायला ना तयार नसतात. इकडे अर्णव सरळ म्हणतो की मला नको आहे, मी म्हटलं आहे ना. मग आता बाबांनासुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं. ईश्वरी आपल्या परीने प्रयत्न करत असते समजवायचा, पण तरीसुद्धा ना आता काही देखील ऐकायला इकडे अर्णव तयार नसतो. अर्णव सरळ सांगतो की मला काहीसुद्धा नको आहे, मला भूकही लागलेली नाही आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करून तुम्ही माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला हे सगळं करून काय भेटणार आहे, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलून दाखवतो ना, तेव्हा मात्र आता अंजली आणि वल्लरी तिकडे आलेल्या असतात. अंजली आणि वल्लरी तिथे येतात तेव्हा अर्णवला म्हणतात की हे जे इथे येऊन थांबले आहेत ना, त्याचं कारण मला कळलं आहे. म्हणजे हे फक्त ना इथे हे बघ या सगळ्या गोष्टींसाठी आलेले आहेत. मग सगळीजणं बाबांकडे बघू लागतात. तर आता त्यामध्ये काही पैसे दागिने असतात आणि हे सगळं काही बघूनच ना आता मात्र कळतच नसतं की काय बोलावं ते. कारण ना आता जेव्हा या सगळ्या गोष्टी बाबांच्या बॅगेमध्ये सापडतात तेव्हा बाबा स्वतः चकित असतात. बाबांना कळत नसतं की हे सगळं काही आपल्या बॅगेत कसं आलं. त्यातच आता अंजली म्हणत असते की तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी चोरताना जरा देखील लाज वाटली नाही का. त्यावर आता मुली तुझा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज असं काही बोलू नकोस. त्यावर मात्र तुम्ही उगाचच ना बाबांबद्दल चुकीचं काही बोलू नका. बाबा हे सगळं काही करणं शक्यच नाही. मग त्यातच आता माझे हे दागिने आहेत आणि बघतोयस ना अर्णव, काही पैसेसुद्धा आहेत बघ यामध्ये. मग हे सगळं कोणी केलं आहे. आता हे गाठोडं तुमचंच आहे ना, मग या गाठोड्यात हे सगळं चोरूनसुद्धा तुम्हीच ठेवलेलं आहे. त्यावर ईश्वरीचा पूर्ण समज असतो. ईश्वरीला माहिती असतं की या सगळ्यामध्ये बाबांचा काहीच हेतू नसणार आहे. बाबांना कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, हे कोणीतरी मुद्दामून करते, प्लीज प्लीज विश्वास ठेवू नका. मग आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि तो आता सरळ म्हणत असतो की पण हे तर यांच्याच बॅगमध्ये सापडले. आता बाबासुद्धा स्वतःवरचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी सरळ म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, पण हे सगळं काही मी केलेलं नाही आहे. कारण तुम्हाला असं वाटत असेल, पण माझ्या बॅगेमध्ये सापडलेलं असलं तरी मी या काहीच गोष्टी केलेल्या नाही आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. मग तेव्हा वल्लरी म्हणत असते की तू उगाचेच ना यांना पाठीशी घालूच नको, हेच या सगळ्याला दोषी आहेत. बघितलंस का, आताही आपल्या घरात यांनी चोरी केली आहे. अगं तुझे दागिने नाही गेलेत ग चोरीला, माझे दागिने गेलेत. त्यामुळे तुला ना काही फरक पडत नसेल, पण मला फरक पडतोय, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता एवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय काय या घरात नेमकं. बाबा हे सगळं काही करणं शक्यच नाही. ईश्वरी आता डायरेक्टच बोलत असते. पण दुसरीकडे मात्र बाबा त्यांच्यावर लागलेले आरोप जे आहेत ते सुद्धा आता फुसायचा प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात की या घरात चोरी नाहीच नाही. मग आता वल्लरी म्हणत असते की तुम्ही दोघं ना एकमेकांना सामील आहात, त्यामुळे दोघंही जण नक्कीच एकमेकांचाच विचार कराल, ह्या तर गोष्टी मला माहिती आहेत. मग तेव्हाच ना इकडे आता अंजली आणि वल्लरी ज्या आहेत त्या आता तोंड सोडून खूप काही बोलत असतात. बाबांना तर बाबांना, त्यासोबत इकडे असणाऱ्या ईश्वरीलासुद्धा दोघींनाही आता त्या बोलत असतात. आणि जेव्हा दोघींनाही बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णवही चिडलेला असतो. कारण अर्णव जो आहे त्याला आपल्या बायकोबद्दल काही बोललेलं सहन होत नसतं. तो डायरेक्टच आता म्हणत असतो की तुमचं हे काय चाललेलं आहे, उगाचच तुम्ही ईश्वरीवर आरोप करताय, ते आरोप करू नका, बंद करा हे सगळं तुमचं काही. त्यावर आता अर्णव म्हणत असतो की तुम्ही माझ्या बायकोबद्दल हे सगळं बोलताय, एक लक्षात ठेवा. वल्लरीला तर सुनावतो, पण दुसरीकडे मात्र आता म्हटलं जातं की चाललंय काय नेमकं ते तरी समजेल का.
तर इकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती बाबांना घर सोडून जाण्यापासून थांबवत असते. बाबा म्हणत असतात की माझ्यामुळे तुला काय काय ऐकायला लागते, पण नाही, मी आता तुला हे सगळं काही ऐकून देणार नाही. माझं ठरले आता या घरात नाही राहू शकत. माझ्यामुळे जर तुला काय काय बोललं जात असेल तर नको. असंही आता बाबा बोलत असतात. तर ईश्वरीने त्यांना सांगितलेलं असतं जायचं नाही, पण त्यातच आता अर्णव जो आहे ना तो काही केल्या ऐकत नसतो. अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, जर हे जात नसतील ना तर मी घर सोडून जातो. ईश्वरी आता त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचं तो ऐकत नसतो. ईश्वरीला सरळ तो सांगतो की मला आता अडवू नकोस, तुला माझी शपथ आहे. असं बोलून तो आता निघून जातो. आणि ज्यावेळेला तो निघून जातो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती आता विचार करत असते. पर्यंत अर्णव जो आहे तो घर सोडून गेलेला असतो. अर्णव जेव्हा घर सोडून जातो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि बाकी काहीच बोलू शकत नसतात, कारण अर्णवने शपथ जी घातलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की वल्लरी म्हणते की बरं झालं, जे मला हवं होतं ते फायनली शक्य झालं. पण आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या राकेशने सुद्धा घडवून आणलेल्या असतात. म्हणजेच राकेशने जे आहे ते पैसे ठेवलेले असतात, त्यातच आता दागिने वल्लरीने. त्यामुळे बाबांवर चोरीचा आरोप लागलेला असतो. बाबा तर बिचारे घरात असतात, पण अर्णव घरातून गेल्यामुळे आता ईश्वरीला बेचैन व्हायला झालेलं असतं. त्यातच आता ईश्वरीवर आता अजूनच आरोप होत असतात. ईश्वरीला टॉर्चर केलं जात असतं आणि हे सगळं दुसरं तिसरं कोणी नाही तर अंजली आणि वल्लरीच करत असतात. आजीला सरळ सरळ म्हणतात की बघ, हिला काही फरक पडतोय का? हिला जर फरक पडला असता ना तर ही गेली असती चिंटूला अडवायला, पण हे चिंटूला थांबवायला सुद्धा गेली नाही. यावरूनच समजतं ना हिला काय पडलंय का? काहीसुद्धा नाही बघ. मग दुसरीकडे मात्र आता मामा जे आहेत ते भडकलेले असतात. मामा बोलत असतात तुम्ही दोघी जरा गप्पा बसाल का? उगाच कशाला तिला टॉर्चर करताय, कशाला तिला बोलतायत? असं बोलून मामा आता वैतागलेले असतात. त्यातच आता वल्लरी जी आहे ती सुद्धा रागात असते. पण या सगळ्या संधीचं सोनं राकेश करतो. राकेशने काही माणसं ऑलरेडी कामाला लावलेली असतात. राकेश जेव्हा ही सगळी माणसं कामाला लावतो ना तेव्हा राकेश हा खूप जास्त खुश असतो. राकेशला असं वाटत असतं की चला फायनली आपण ज्या काही गोष्टी केल्यात त्यामध्ये आपण सक्सेस झालेलो आहोत. त्यामुळे राकेश हा खुश असतो. राकेशने त्याच्या माणसांना ऑलरेडी सांगितलेलं असतं की तुम्ही ना त्याला गायब करा, आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळेच आता त्या माणसांनी काम केलेलं असतं. इकडे आता अंजली, ईश्वरी सगळ्यांनाच टेन्शन असतं की अर्णव गेला तरी कुठे आहे. अर्णव जेव्हा कुठे गेला आहे या गोष्टी कळत नसतात. मग मामासुद्धा अर्णवला फोन लावायचा प्रयत्न करत असतात. मामाही अर्णवला कॉल लावत असतात, पण फोन काही केल्या अर्णवचा लागत नसतो. अर्णव रागारागात निघालेला असतो. तेच आकाश आता म्हणतो की मी बघतो अर्णव कुठे गेला आहे ते. ईश्वरीला काळजी वाटत असते. ईश्वरीला वाटत असतं की हे सगळं काही तिच्यामुळे होते. त्यामुळे ती थोडी विचार करत असते की ह्या सगळ्या काही गोष्टी कशा काय झालेल्या आहेत त्याचा. पण इकडे आता ती स्वतःलाच असं कोसत असते की का हे सगळं काही झालं. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णवला बाहेर काही गुंडांनी, म्हणजेच राकेशच्या गुंडांनी आता धरलेलं असतं. आणि ते गुंड ना वर थेट वार करू लागतात अर्णवची. आता त्यांनी गजांडी धरलेली असते. अर्णव त्याच्याकडनं सुटायचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्याना आता अर्णवला बाहेर पडता येत नसतं. अर्णवला कसं ते पकडतात, कारण ते 3-4 लोक असतात आणि अर्णव बिचारा एकटा असतो. त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी होत असतात आणि त्यामुळेच ना अर्णव सगळीकडनं अडकून जातो. आणि त्यामुळे आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर ना इकडे ईश्वरी जी आहे ती आकाशला विचारते की अर्णव भेटला का? त्याची गाडी दिसते पण तो दिसत नाही आहे. त्यामुळे अजूनच त्यांना टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी आता कशी या सगळ्यातून अर्णवला सोडवेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.